साईराज ओपनिंगला आलेत, सलामीचे फलंदाज आणि त्याच्या समवेत अवधूत आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल एक धाव अंकित झाली. सुरुवात झाली, धावफलकाचं काउंट ओपन झालंय. बॉलिंगसाठी मागच्या मॅचमध्ये ज्यांना फ्लातून खेळ केला होता, विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ साकारणारा खेळाडू शुभम आहे त्याचं नाव. आणि त्यानं याही मॅचमध्ये फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून ही एक मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. किशोर आहेत, किशोरनं हा बॉल फेकलाय. अतिरिक्त एक्साइटमेंट, एक धाव, त्याच्यावर अजून एक धाव ऍड होईल. टोटल स्कोर अवधूत खेळतोय 1 वर, साईराज खेळतोय 1 वर. टोटल स्कोर अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 3. टोटल स्कोर झाले तर 3. साईराजच्या बॅटमध्ये आलेला हा फटका चांगला स्ट्रोक, परंतु ही एक धाव फक्त मिळणार. एक धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर शुभम नामक गोलंदाज. 3 चेंडूंचा खेळ, धावसंख्या 4. पुढे आले, स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे, स्ट्रोक अप्रतिम एक्झिक्यूट केलाय. नाव आहे अवधूत आणि अवधूतच्या बॅटमधून आलाय हा ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ क्लिअर करणारा पहिला खणखणीत चौकार. शुभम समोर हे थोडस चॅलेंज आहे. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा आपण पाहिलं की इथे फलंदाज बाद. काय घडले? साईराज ही वॉज शॉर्ट ऑफ हिज क्रीज while रनिंग डाऊन द विकेट आणि मिळालेली ही प्राइज विकेट. धाव मात्र मिळाली नाहीये. आणि अगदी या वेळेला मात्र जयेशनं हा चेंडू अडवला आणि फेकून दिला. फलंदाजाला परतावून लावलंय. साईराज मगाशी अनफॉर्च्युनेट बाद झाले, नाराज असेल स्वतःवर. कारण मागच्या मॅच मध्ये त्याचा खेळ आपण पाहिला, चांगला खेळ होता, परंतु या मॅच मध्ये तो बाद झालाय. अवधूत आणि सोवी जयेश आहेत बॉलिंग ट्रॅकवर. नवीन गोलंदाज. यावेळेला मात्र पंचांकडे अपील झाली. इट्स अ फेअर बॉल प्लस स्टंपिंग केलंय. विकेट किपर शुभमचं आपण कौतुक करूया. शुभमनं गोलंदाजी केली, सुरुवात चांगली करून दिली. आणि आता न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळेल रोहित. गोलंदाज जयेश. पहिला बॉल विकेट आणि त्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलं या मॅच मध्ये. 2 विकेट 9 धावा. UNK विरोधात ग्लोरी क्रिकेट क्लब. टेन वाईट प्लस विकेट, त्याच्यामुळे धावसंख्या 10. इथे हा व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर होईल. टोटल स्कोर झाले 2 बाद 12. सोवी सॉफ्ट हँडेड स्ट्रोक खेळलाय, 1 मिळाली. धावसंख्या 13. हा बॉल सरळ सोडून दिलाय. शुभम ऍज अ विकेट किपर बॉलला अडवलाय. हा पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1-1-1 न पुढे जाईल. 2 बाद 14. 1.3 चेंडूंचा खेळ झाला. UNK टीम बॅटिंग करत असताना
चांगली रंगांची उधळण आपल्याला पाहायला मिळते. तिकडे आहेत प्रणयनं बॉलला फुलातून अडवलाय. एक तर मिळाली. चेंडू झालेत आतापर्यंत 4. जयेश आपल्याला पाहायला मिळतील. बोटांवरची त्याची जादू तो सादर करतोय. थोडे स्टेप आउट झाले. ऑन साइडला आहेत फिल्डर श्रीकडे चेंडू गेल्यानंतर त्याला अडवलाय, फेकून दिलाय स्ट्रेट जयेशकडे, नॉन स्ट्रायकर एंडकडे. तोवर एक धाव अंकित होईल. शेवटचा एक बॉल. येस, 1 बॉल टू गो. एक चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा एक चेंडू, किती धावा येतील. इथे हा नो बॉल आहे. आणि हा चौकार असणार आहे. एकवीस. अवी ॲज अ न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये लेफ्ट हँड बॉलरला प्राचारण करतोय आपण. जलद गती गोलंदाज, डावखुरा हाताचा गोलंदाज लाईन मिस करतोय. व्हाईट बॉल +1 धावा मिळतील 2. टोटल स्कोर 23. स्ट्रायकिंग एंड वर सोवी आपल्याला पाहायला मिळेल. इथे याही वेळेला हा पुन्हा एकदा 1+1, 2 धावा अजून ऍड होतील. धावसंख्या 25. किशोर गेलेत ऍज अ विकेट कीपर. तो सांगतोय आय विल हँडल द बॅलन्स. इथे अजून एक सुंदर फटका. 4 धावांसाठी हा चौकार. रोहित आणि सोवी या दोन्ही फलंदाजांनी चांगलं इम्प्रेस केलंय आतापर्यंत. धावसंख्या झाली 29. गडी बाद झालेत ते 2. अजून एक फटका फक्त ढकलून दिलाय. सेन्सिबल बॅटिंग आणि क्रिकेटची रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना सोवी वैयक्तिक 2 चौकार. धावसंख्या 10 आणि टोटल स्कोर झालाय तो 33. टोटल स्कोर 33. 2.2. आतापर्यंतचा प्रवास 2 वाईट, त्याच्यावर 2 एक्स्ट्रा, त्यानंतर 2 चौकार. कमबॅक करून द्यावा लागेल. क्रिकेटचा अनुभव त्याच्याहीकडे आहे, परंतु हाही बॉल फुलटोस पडलाय. गोलंदाजीत पथ्यात पडत नाहीये. ही एक चिंतेची बाब आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि सोवी तग धरून उभे आहेत. रोहितनं जर का 3 चेंडू 3 चौकार जर का लगावले तर त्याच्यासाठी कॅश प्राइस सुद्धा असणार आहे. एज आणि दिस इज क्विक सिंगल. 1 मिळेल. 1 न धावसंख्या पुढे जाईल 35 वर. 2 बाद झालेत. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. इथे हा बॉल पुन्हा एकदा वाईट फेकलाय. वाईट न धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या झाली ती 36. आणि इथे ही अजून एक धाव ऍड होईल. धावसंख्या 37. शेवटचा एक बॉल. अवी थोडस कमबॅक मागच्या 3 चेंडूवर. एकही चौकार आला नाही. ही कमिटमेंट किशोरची आम्हाला पाहायला मिळाली. बॉल जरूर वाईड असणार आहे, परंतु क्रिकेटमध्ये तुमच्या जिद्द आणि साहसाला फार महत्व असतं. वाईड +1. टोटल स्कोर झाले 39. शेवटचा एक चेंडू. 18 धावा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये खर्च केल्या त्या अविनाशनं. विकेटच्या शोधात असतील. सोवीची विकेट आणि ही विकेट मिळाली. कॅप्टन तुम्हाला माफ करतील, कारण त्याचं तसंच आहे, कारण महत्वाची विकेट. बॅट्समन बाद. टोटल स्कोर 39. न्यू बॅट्समन लगेच या. शेवटचं षटक कोण येईल, काय घडेल एक्झॅक्टली या षटकामध्ये पाहायला मिळेल आपल्याला.
शेवटचं षटक म्हटलं की मग हानामारी, शेवटचं षटक म्हटलं की मग आक्रमण, शेवटचं षटक म्हटलं की मग ढुशुम ढुशुम, जे आमचे रोहित सांगतात की आम्ही WWE त्याला म्हणतो, वर्ल्ड वेसलिन फेडरेशन, जे आता एंटरटेनमेंट झाले. धावसंख्या 39. ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल तो रोहित. सरफराज आहेत स्ट्रायकिंग एंडवर. क्लीन बोल्ड, दांडी गोल, फलंदाज बाद आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये किशोर कडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतील. नाव आहे वैभव. टोटल स्कोर आतापर्यंत चौथं षटक प्रगतीपथावर असताना किशोरनं पहिला चेंडू विकेट काढली आहे. किशोरकडे नेहमीच आम्ही चांगली एनर्जी पाहिले, किशोरकडे नेहमीच आम्ही एक चांगला दमखम पाहिलाय. किशोरनं मागच्या काही 2-3 वर्षामध्ये स्वतःला चांगलं सिद्ध केले. असा एक फिरकीचा जादूगार आणि क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्वमेंट फार चांगली असते ह्या खेळाडूची. परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही, तो नाराज आहे. चूक झाली खेळाडूकडनं, प्रणयकडनं. मिळालेल्या 4 धावा, टोटल स्कोर 4 न पुढे जाईल. पाहायला मिळेल तो 43 वर 43. स्टेप आउट झाले, टॅप केले प्रणय. आता चूक करणार नाहीये, बॉल फेकून दिलाय अवीकडे. तोवर ही एक धाव ऍड होईल. धावसंख्या झाली आहे ती 44. आउट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग एंड अ मिस, टर्न, डेविएशन and a bounce and a dot ball. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसेंट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. हो किशोर. अजून एक, यावेळेला लाईन मिस करतील. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल 45 वर. इथे हा वाईट बॉल. धावसंख्या 46, 46. क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही होत असते. आणि हा नो बॉल पंच लकी यांनी डिसिजन दिलाय. इट्स अ फेअर डिसिजन डिक्लेअर्ड बाय अंपायर अँड इट्स अ नो बॉल कॉल. आणि अजून एक वाईट बॉल. धावसंख्या 48, 4 बाद. अराउंड द विकेट किशोर शिंदे. ऑफ ब्रेक करायचा होता, लाईन मिस करतील. अवी याला चकून बॉल गेला डी झोन कडे. 1+1 धावा मिळतील 2. धावसंख्या 50, 58. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स बॅटिंग टीम UNK. 50 धावा धाव फलकावर. आतापर्यंत किशोरनं 9 चेंडू फेकलेत. बऱ्याच अतिरिक्त धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष असणार आहे. चांगली कमिटमेंट, चांगली फिल्डिंग शुभम कडनं. वेल सेफ. 3 धावा सेव्ह केल्या. ही एक धाव फक्त ऍड होईल. 1 चेंडू शिल्लक असणार आहे शेष. शेवटचा 1 बॉल टू गो. हा बॉल पंचांनी अपडेट केले की हा नो बॉल आहे. लॉबी टच अँड +1 धावा मिळतील 2 टोटल स्कोर 50. क्रॉस होऊन मात्र बराच दूर गेलाय आणि धावफलकाचं अगदी आपण पाहिलं तर उच्चांक गाठत असताना टोटल स्कोर झालाय तो 53, 53. शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल. मिळेल 1-2, मिळेल चौकार की विकेट. असा हा अंडरम क्रिकेट. 1
आणि धावसंख्या 54. 55चं एक टार्गेट आहे. यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही कॉल करू दोन्ही टीमचे कॅप्टन. लगेच आपण सज्ज राहायचे प्लीज. टीम कॅप्टन ऑफ लाऊड साऊंड अँड एकता ब्रदर्स. लाऊड साऊंड अँड एकता ब्रदर्स कॅप्टन टॉस साठी या. So I would rather request Kaka Padda sir to please join with us for a toss. Kaka Padda इनके शुभ हाथों से हम टॉस करने वाले हैं. So next match captain of Loud Sound team Badshah and Company and team captain of Ekta Brothers toss अडिया. राहुल जठर कॅप्टन असतील लाऊड साऊंड या टीमचे. चला मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी सिन्यू डॅनियल सरांचं शुभागमन. वेलकम warm hearted and good afternoon everyone. We all are watching Big Bash League season 1 match number 6, in fact match number 7, UNK between UNK and Glory Cricket Club. UNK team न पहिल्यांदा टॉस जिंकून धाडसी डिसिजन घेतला. ओ यावेळेला पहिलाच बॉल शुभम साठी लाईन मिस करेल, येईल हा वाईट बॉल. ग्लोरी क्रिकेट क्लब न पहिल्यांदा खरं मी म्हणेन पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ साकारला, पहिला विजय प्रस्थापित केला. UNK टीमनं आता या मॅच मध्ये खेळ करत असताना आपण पाहताय 54 धावांचं एक पहिल्या इनिंग मध्ये 54 धावा आणि 55चं एक मोठं टार्गेट इथे सेट केलं. टॅप केला बॉल, फिल्डर आहे तिकडे, एक मिळणार नाहीये. ही रिस्क ही घेतली नाहीये शुभमनं मागच्या मॅच मध्ये 36 धावांचा डोंगर उभारला. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स त्याचा फ्लातून राहिलं. अँड व्हेन वी टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट युअर टेम्परामेंट. आणि क्रिकेटमध्ये तुमच्या आक्रमकतेला फार महत्त्व असतं आणि ती आक्रमकता आज या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तीच आक्रमकता आता या मॅच मध्ये त्याचा इम्पॅक्ट प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल का. ऑन अ स्ट्राईक मिस्टर शुभम स्टेअर केलं, बॉलला कट केलाय, बॅकवर्ड गेला बॉल. पॉवर पॉइंट रिझन मध्ये कुणी नाहीये. हरीश आबा आम्हाला अपडेट करताय की हा असणार आहे चौकार खणखणीत. हँड एटचं कॉर्डिनेशन बघा, चेंडूला लाईन रीड केली, बॉलला लेट खेळलेत, येऊ दिलं. डू नॉट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स. असं त्यानंतर मात्र खेळलेला हा बॉल अगदी आपण पाहिलं तर एम्ब्रॉयडेड स्ट्रोक. जिथे आपण म्हणतो की क्रिकेट हा शक्तीचा खेळ नाहीये तर हा बुद्धी कौशल्याचा खेळ आहे. चौकार. अकाउंट ओपन होईल. 5 धावा टोटल. इन स्विंगिंग बॉल ऑन साइडला, इथे सुद्धा मनगडच्या साईडनं बॉलला फ्लिक केलाय. अजून एक चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. 9 धावा. चला नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम महेश सर बघा आम्ही कॉल केला होता पण टीम्स आले नाहीयेत अजूनही. जयेश आले तिकडे. एकता ब्रदर्स कॅप्टन कुठे आहेत? चला या, नाहीतर आम्ही उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन देणार होतो आताच. फक्त 10 सेकंद तुम्ही आलेत. जयेश सांगत होते की आम्हाला टॉस जिंकायचंय कसंही करून. ओ हिट. आणि काय घडलं एक्झॅक्टली? संवादामध्ये पडलं अंतर. तदनंतर ही रन आउटची विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला आम्ही टॉस करतोय आणि एकता ब्रदर्स हे संघ मात्र टॉस जिंकलेत. रनआउटची विकेट मोफत बली. फलंदाज बाद. इन ॲट नंबर 3 जयेश आलेत.
और इसी बीच नामदेवजी राठोड यांचं शुभ स्वागत आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही नेहमीच महेश सर हा उल्लेख करत असतो की शांत संयमी आणि प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये एका टीमला पुरस्कृत करणारे हे नामदेवजी राठोड आज आमच्या समवेत आहेत. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बिग बॅश लीगच्या निमित्तानं आपण स्वागत करतोय. वेलकम. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10, चेंडू झाले ते 5, शेवटचा एक बॉल. सोवी ओ लाईन आपण पाहूया. लकी आम्हाला अपडेट करतात की हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 11, गडीबाद झालाय 1. टार्गेट मोठं आहे ते म्हणजे 55 धावांचं. अजूनही भरपूर धावा काढायचे आहेत. पुढे आले, स्टेप आउट झाले विकेट किपर साईराजचा. आपण करूया कौतुक. विकेट किपिंग हे फक्त उभं राहणं काम नाहीये, ही आहे तुमची स्किल. चेंडूवरची नजर, हातात चेंडू पकडणं आणि काही मायक्रो सेकंड मध्ये बेल्स डिसलॉन्च करणं. या सर्व काही घडामोडी अगदी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्ये करणं ही स्किल आहे. ज्या खेळाडूचे नाव आहे ते म्हणजेच साईराज. आणि साईराज याचं खरं तर हे अप्रतिम प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ विकेट किपर, फलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये दुसऱ्या विकेटचं पतन. बॅट्समन जयेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4. गॅप शॉट सिलेक्शन इथे यावेळेला चांगला स्ट्रोक, परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1-1 न पुढे जात असताना 12 या आकड्यावर. ओ टॅप केला बॉल. ही अजून 1 मिनिट. टोटल स्कोर झाले 13, चेंडू झाले ते 2. 2 चेंडू 13 धावा. दोन बाद 13, 55 काढायचे आहेत. अजूनही दिल्ली बहुत दूर आहे. अशा परिस्थितीमध्ये कठीण आहे हे आव्हान आणि कठीण आव्हानाला कठीण संघर्ष तुम्हाला करावा लागेल. हा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. येस, त्याच्यावर +1 मिळणार म्हणजे 2. टोटल झाले 15. इथे डेलिब्रेट 10 मिळणार नाहीये. डॉट बॉल, बिंदी गेंद. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ही गोलंदाजी मधली चमक चुणूक विकास दाखवतोय. जर्सी क्रमांक 77, हाताची घडी आणि तोंडावर बोट असं प्रदर्शन गोलंदाजाचं. संपूर्णपणे पकड मजबूत केली आहे. इथे सुद्धा हा लाईन बॉल जर का आपण पाहिला तर मात्र नक्कीच थोडा लेग स्टिक मिस करणार आहे. म्हणून पंचांनी अपडेट केले की हा व्हाईट बॉल आहे. त्यानंतर फटका चांगला आहे, कडक स्ट्रोक. विजयाची उत्सुकता याही खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि मनात त्याचा जबरदस्त आत्मविश्वास सुद्धा आहे. आणि आत्मविश्वासानं अगदी स्वतःची स्किल आणि त्याचं सामर्थ्य ओळखून फटका सजवला आहे. एक महत्वाकांक्षी खेळाडू कृष्णा यांना आपण पाहता आणि त्याच्याच बॅटमधून आलेला हा चौकार. टोटल स्कोर 20. इथे 1 मिळाली. धावसंख्या 21. 55चं टार्गेट आहे. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलवर किती येतील? प्रवाहाच्या विरोधात तुम्हाला प्रवास करावा लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील. हा बॉल सरळ सोडून दिलाय. पंचांनी वाईट +1 2 धावांचा डिक्लेअर केलाय. इशारा केलाय. 2 टोटल स्कोर पुढे जाईल, पोहोचेल तो आपल्याला पाहायला मिळेल तो 23 या आकड्यावर. आता 13 चेंडू आणि 32 धावा असं साधं सोपं समीकरण आहे. पुढे गेले. गॅप शॉट सिलेक्शन आहे, परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सोबी होते. बॉल पर्यंत पोहोचले, अडवलाय. 1 मिळाली. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 24 धावा, 2 बाद. नवीन गोलंदाज कोण येईल? उर्वरित इक्वेशन कशा पद्धतीने हँडल करतील? नेहमीच प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील. मॅच नंबर 7 आपण पाहताय. 7व्या मॅच मध्ये घड्याळामध्ये बरोबर भारतीय प्रमाण वेळेनुसार 2:45 वाजलेत. यावेळेला ऑफसाइडला ड्राइव्ह केले बॉल. प्रणयची ही चमकदार कामगिरी. करू नका इतक्यातच आमच्या पराभवाची चर्चा या क्रीडांगणावर. नो बॉल +4. क्रीडांगणामध्ये बेभान होऊन झुंज चालू आहे आणि त्या झुंजावत वादलाचं नाव
आबा आणि लकी आम्हाला अपडेट करतील आणि इथे असणारे एकच धाव 1 टोटल स्कोर पोहोचेल तो आपल्याला पाहायला मिळेल. 30 या आकड्यावर 55चं टार्गेट आहे. अजूनही काढायचे आहेत त्या 25. येणारे चेंडू असतील ते 11 गेंदे 11 गेंदे 25 रनों की जरूरत. 11 चेंडू आणि 25 धावा. छान खेळ सुरू आहे प्रणयचा. पुढे गेले, चांगला फटका होता परंतु बॅटला जर का बॉल अडला नसता तर कदाचित हाही क्लीन चौकार होता. वक्त का इंतजार कीजिए जनाब, वादा है कि बहुत बेहतरीन नजारा दिखाएंगे. हेच काहीसे सांगत असताना प्रणय त्यानं आता भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. घे भरारी पुन्हा नव्याने आम्ही देतोय शुभेच्छा मनानं. दोन्ही टीम्सला गुड लक असणार आहे. हा ही बॉल ऑन साइडला क्लिक केलाय. फ्लिक ऑफ द व्रिस्ट. 1-1 मिळतील. 2 टोटल स्कोर पोहोचेल तो 33 या आकड्यावर. अजूनही काढायचे त्या 2 चेंडू झाले 4 गेंदे शेष. लकी ॲज अ स्टँडिंग अंपायर, हरीश आबा ॲज अ स्टँडिंग अंपायर. आय वुड लाईक टू थँक्स टू बोथ ऑफ दिस अंपायर्स टू सपोर्ट अस. दोन्ही पंचांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आमचे स्टँडिंग अंपायर्स म्हणून ही भूमिका सांभाळत असताना आमच्या आयोजन कमिटीला तुमची साथ मिळतीये आणि चांगली पंचांची भूमिका. 9-21 असं इक्वेशन आहे. ड्राइव्ह केला बॉल, पुन्हा एकदा बॉल भोवऱ्यासारखा फिरला. एकच मिळाली आहे. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॉलिंग होते. 1-1 न धावसंख्या पुढे गेली आहे. दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे की ही मॅच आपल्याला क्लोज घेऊन जायची आहे. इथे सुद्धा आता मात्र नशिबाची साथ मिळत नाहीये. विजय हा सहज मिळणार नाहीये. त्यासाठी घुंगावत वादळ अंगावर झेलायची उर्मी निर्माण करावी लागते आणि त्याचबरोबर तपश्चर्या सुद्धा तितकीच कडक असायला हवी. एकच मिळाली आता. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 असं इक्वेशन आहे. 7 चेंडू आणि 36 धावा. धावफलकावर 2 गडी बाद झालेत. शेवटचा बॉल डॉट. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 इक्वेशन. प्रणयला आम्ही जरूर सांगू, येईल मुठीत तुझ्याही आभाल, माघार घेऊ नको. कारण सामन्यामध्ये वेल बदलायला ही वेल लागत नसते आणि प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक खेळाडूला ही प्रेरणेची गरज असते. केलेल्या मेहनतीची जेव्हा मनपूर्वक दाद मिळते तेव्हाच मात्र खेळाडूच्या मनावर, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूला प्रशंसा ही हवी असते, प्रत्येक खेळाडूला प्रेरणा ही हवी असते आणि म्हणूनच पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे. पाठ ही नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शाबासकी आणि धोका हे दोन्हीही पाठीवरच मिळत असतात. पाहायला मिळेल आपल्याला या मैदानामध्ये संघर्ष. 6 गेंदे. पहिलाच बॉल, फलंदाज बाद आणि शेवटचं आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये. किशोर शिंदे. 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. संकटात आहे आपली टीम आणि संकटातून कसा बाहेर काढेल हा खेळाडू. 5 चेंडू आणि 19 धावा असं इक्वेशन आहे. 5 गेंदे और 19 रनों की जरूरत. संकटाशी 4 हात कर, त्या दिव्यासाठी वाद कर. खचून जाणं रक्तात नाहीये तुझ्या. तू या संघर्षावर तुझ्या फलंदाजीनं मात कर असंच सांगू आम्ही ते किशोरला. ड्राइव्ह केला बॉल आणि कडक फटका. परिस्थिती आणि वेल या दोन्ही बदलणाऱ्या गोष्टी आहेत. ती येईपर्यंत वाट न पाहता आपल्या सुखकर वाटचालीसाठी, आपल्या टीमच्या भविष्यासाठी आपण प्रयत्न हे करायलाच हवे आणि तो पहिला प्रयत्न यशस्वी ठरतोय. बिलीव्ह युअर सेल्फ असा फटका चौकार. नो बॉल आणि आता इथे फलंदाज बाद. नो बॉल, रन आउट म्हणजे बॉल काउंट. तीन 14. खूप मोठा अडथळा निर्माण झालाय आणि खूप मोठा अडथळा जेव्हा निर्माण होतो ना तेव्हा समजायचं की आपण थोडं विजयाच्या समीप चाललोय. हा बॉल पुन्हा एकदा वाईट +1 2 3 12 असं इक्वेशन आहे. आता 3 चौकार हे ठोकावे लागतील. मॅच मध्ये पुनरागमन करतील का?
ड्राईव्ह केला बॉल, ही एकच मिळाली आहे. 2-11. बॅटिंग टीम साठी मात्र थोडस दडपण. ग्लोरी क्रिकेट क्लब खेळ करतोय. शुभम लवकर बाद झाला, त्याची रनआउटची विकेट थोडी इम्पॅक्टफुल ठरली. आणि आता एक चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांचं मोठं डोंगर आहे. 10 धावांची गरज. हरले एक लढाई जरी हा माझा अंत नाही, आणि हा पराजय पचवण्यास मज काहीच खंत नाही. शौक असतील बहुजनांना मज पाडण्याचे, परंतु लाचार आणि दबून राहणे मज पसंत नाहीये. पुन्हा एकदा करू आम्ही पुनरागमन, पुन्हा एकदा